नमस्कार मंडळी. सुख तिथेच असते जिथे दुःख उगम पावते. मग अशा या संसारातून कायमस्वरूपी सुखाचा मार्ग कोणता? चला जाणून घेऊयात गोंदवलेकर महाराजांच्या शब्दातून. आज 30 एप्रिल. आजच्या या धावपळीच्या जगात आपण सर्वच जण शांती आणि समाधानाच्या शोधात आहोत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आजच्या प्रवचनात आपल्या संसारातील दुःखातून मुक्त होऊन आनंदी कसे राहावे याचे खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण ह्याच विचारांचा मागोवा घेणार आहोत. महाराज म्हणतात, जोपर्यंत आपण या जगाकडून सुखाची अपेक्षा ठेवतो तोपर्यंत परमात्मा आपल्यापासून लांबच राहतो. आपण विषयांच्या इतके आहारी गेलो आहोत की त्यातून सुटणे आपल्याला कठीण जाते. पण लक्षात ठेवा, मान अपमान किंवा जगातील सुखदुःख ही सर्व स्वार्थाची मुळे आहेत. आपल्या आयुष्यात येणारी संकटे किंवा येणारे सुख हे एखाद्या समुद्राच्या भरती ओहोटीसारखे आहे. ते येणार आणि ते जाणार. महाराज सांगतात की जोपर्यंत आत्मनिश्चय होत नाही तोपर्यंत ही माया आपल्याला सोडत नाही. म्हणूनच मनाला शूर बनवा आणि या मायेच्या पलीकडे पाहायला शिका. खरं समाधान कशात आहे? महाराज एक सुंदर उदाहरण देतात. जशी अगरबत्ती स्वतःहून जळत जाते पण तिचा सुहास मागे राहतो, तसेच जे भगवंताच्या चरणी लीन होतात त्यांचे अस्तित्व सुवासासारखे दरवळत राहते. जिथे नामस्मरण आहे तिथे सर्व संतांचा वास असतो. महाराजांनी आपल्याला जीवनमुक्तीचा एक सोपा मार्ग सांगितला आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला अन्नदान करा, मुखात सतत भगवंताचे नाम असू द्या आणि हृदयात रामाबद्दल प्रेम ठेवा. परिस्थिती आपल्याला बांधून ठेवत नाही तर आपल्या मनाची ठेवण आपल्याला बांधून ठेवते. आपण देवाला ज्या भावनेने पाहू तसाच तो आपल्याला दिसेल. शेवटी महाराज म्हणतात, देहासकट माझा प्रपंच, रामा केला तुला अर्पण. जर ही भावना आपल्या मनात जागृत झाली तर रघुपतीची कृपा व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला आजचा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड बुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय